आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। महाराष्ट्र एफडीआय सह स्टार्टअप मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट मध्ये 1 नंबरवरती महाराष्ट्राची पहिल्या क्रमांकाची यादी न संपणारी। दावोसमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोस दौऱ्यातील स्वागत मराठी माणसाला सुखावणारं। फडणवीसांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू। संजय राऊतांचा ट्विट करत टोला। तर झोपेतून उठून आरोप करण्याची संजय राऊतांची सवय असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांचं उत्तर। देशात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येते असंही केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। दत्ता गुर्डे उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार। दत्ता गुर्डे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख। दत्ता गुर्डेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली होती। कोल्हापुरात गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या मुलासह शिंदेंच्या शिवसेनेचा प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला पक्षप्रवेश। बदलापुरात नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेला आणखी एक धक्का। उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा भाजपा प्रवेश। प्रवीण राऊत यांची पत्नी वहिनी नगरसेविका तर शिवसेनेच्या नगरसेविकेचा पती कनेश लांब तुरेलाचाही भाजपा प्रवेश। प्रवीण राऊत यांना भाजपाकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची चर्चा। अंबरनाथ नगरपालिकेची सभा जी आहे ती तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश आहेत। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विकास आघाडीचं आव्हान पाहायला मिळतं। सोमवारी 5 वाजेपर्यंत सभा तहकूब करण्याचे निर्देश आहेत। शिवसेनेनं स्थापन केलेली आघाडी मान्य करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी पैसा आणि सत्तेचा प्रचंड वापर केला। परभणीत मताला 15,000 रुपये वाटण्यात आले। संजय जाधवांचा आरोप। पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवारही निवडून आणता आला नाही। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, जाधवांची टीका। खासदार उदयनराजेंकडे समर्थकांची अजब मागणी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। महाराज आता तिकीट द्या नाही तर गळफास द्या, घ्यायला आम्हाला दोरी द्या। दरम्यान हे बघून उदयराजेंना सुद्धा हसू आवरलं नाही। सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो।